हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते। तर आज आहे महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीच्या निमित्ताने मी माझ्या घरामध्ये हे सुंदर असं नर्मदेश्वर शिवलिंग स्थापित करणार आहे आणि त्यासाठीच माझी पूर्ण तयारी पण झालेली आहे। पाहू शकता तुम्ही। आता सुंदर अशी मी यांची पूजा करून पूजाविधी करून आणि छान असा कच्च्या दुधाने अभिषेक करून त्यांना मंदिरामध्ये स्थापित करणार आहे। तर आज तर मी त्यांना याच्यावर म्हणजे अभिषेक पात्रामध्ये करणार आहे, पण उद्यापासून मंदिरात करणार आहे। तर आता आपण कच्च्या दुधाने अभिषेक करून घेऊया। अभिषेक करताना तोंडामधून आपले नामस्मरण म्हणजे जप पाहिजे। ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय असं करून माझा जप चालू होता। तुम्ही पाहू शकता। आता दूध दही म्हणजे पूर्ण पंचामृतने मी त्यांचा अभिषेक केला आणि अभिषेक केल्याच्या नंतर मी आपल्या म्हणजे ऊसाच्या रसाने सुद्धा अभिषेक केला आणि त्यांची अशी मनोभावे पूजा केली। आणि हे शिवलिंग मला खूप दिवसापासून घ्यायचं होतं आणि मला ते मिळत नव्हतं, परंतु मला हे बाप्पा मोरया स्टोअरमधून मिळालेलं आहे आणि खूप छान अशी क्वालिटी आहे आणि सुंदर असं त्यांचं रचना आहे। तर खरंच हे शिवलिंग खूप छान आहे। तसं तर हे मला म्हणजे प्राईजने थोडंसं महाग पडलं, पण काही हरकत नाही, कारण पण याच्यामध्ये 3 साईज होत्या अवेलेबल, परंतु मी सगळ्यात छोटी साईज घेतली, कारण देवघरातलं शिवलिंग एवढं मोठं पण नसावं, परंतु माझं एवढं मोठं पण नाही आणि एवढं छोटं पण नाही, असं मीडियम आहे। त्यामुळे मग मी हे शिवलिंग घेतलं आणि ह्याची प्राईज मला 850ला मिळालेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता। आता आपण त्यांची म्हणजे एकदम छान अशी म्हणजे वरतून गळती लावून त्यांचा अभिषेक करणार आहे दिवसभर। आणि दिवसभरासाठी अभिषेक करण्यासाठी मी हे म्हणजे अभिषेक पात्र आणि त्याच्यात गळती ठेवलेली आहे आणि त्यांच्या खाली हे आपले शिवलिंग ठेवलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता सुंदर असं हे आपलं शिवलिंग दिसत आहे आणि छान अशी मी त्यांची पूजा करणार आहे। ह्या शिवलिंगाचं एक असं महत्त्व आहे की हे स्वयंभू आहेत आणि जरी म्हणजे तुम्ही पूजा करा नका करू तरी पण आपल्याला आपल्या घरातील म्हणजे पॉझिटिव्हिटी निर्माण करते आणि छान असं प्रसन्न वाटतं आणि आपल्या घरातील लोकांना म्हणजे असं आहे की अकाल मृत्यू टळतो बाबा असं म्हणतात। तर मी पण ऐकलेलं होतं, त्यामुळे मग मलाही घ्यायचं होतं। तर माझा अभिषेक झालेला आहे। प्रथम मी गणपतीचीच अभिषेक करून घेतलेला आहे, परंतु ती क्लिप माझ्याकडून विसरली आहे घ्यायची, म्हणून मी हे करत आहे। तर नंतर आपण हे अगोदर म्हणजे गणपतीचं अभिषेक केला आणि नंतर मग आपण या शिवलिंगाचा अभिषेक केलेला आहे नर्मदेश्वरांचा। तर हे पाहू शकता सुंदर फूल अक्षदा दीप लावून त्यांची आपण मनोभावे पूजा केलेली आहे। आणि हे पाहू शकता ऊसाच्या रसाने सुद्धा अभिषेक केलेला आहे ह्यांचा म्हणजे शिवलिंगाचा। आणि छान असं मी तांदळाने सुंदर अशी लिंग काढलेली आहे। खूप छान मला डेकोरेशन करायचं होतं, परंतु मी आत्ताच गावावरून आले आणि गावावरून आल्याच्या नंतर मी माझ्या पूजेला लागलेली आहे, कारण मला म्हणत होती की म्हणजे इतकी घाई आलेली, कारण माझं हे शिवलिंग ऑर्डर झालेलं होतं आणि मला हे शिवलिंग स्थापित करायचं होतं, म्हणून मी गावीसुद्धा राहिलेली नाही, तशीच लगेच आले पटकन। माझं असंच चाललं आहे की सारखं ये असं कुठं एक ठिकाणी मला खूप असं हे झालेलं आहे, धावपळच होती किती दिवसानं। तर तुम्ही पाहू शकता असं मी दिवसभर म्हणजे त्यांच्या याच्यावरती गळती ठेवून दिवसभर असा त्यांचा अभिषेक केलेला आहे आणि यूट्यूबवर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा जप लावलेला आहे। म्हणजे दिवसभर मी सुंदर अशी त्यांची
सेवा केलेली आहे. आणि आता छान वाटतं आहे मला, कारण आज माझ्या घरी डायरेक्ट म्हणजे भोलेनाथ आलेले आहेत. त्याच्यामुळे मला खूप चांगलं वाटतं आहे, कारण मला ही पूजा कधी करण असं झालं होतं. कारण माझं हे पार्सल मला कालच मिळालेलं होतं, परंतु मी खोललं नाही, तसंच ठेवलं. आणि मी तुम्हाला तो शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेलं सुद्धा आहे की माझ्या घरी आज कोण आलेलं आहे. परंतु आत्ता मी फायनली पूजा केलेली आहे, आणि अशी सिंपल केलेली, कारण खूप मला उशीर झाला होता पूजा मांडायला. जवळपास 4 वाजले होते, आणि ही पूजा मी 4 वाजता करत आहे. परंतु मंदिरात गेले होते, म्हणजे तिकडेच गावाकडे. मग नंतर परत इथं आल्यावर संध्याकाळी इथल्या मंदिरात गेले. इथं चंदननगरमध्ये पण आहे सुंदर असं यांचं मंदिर. तर तुम्ही पाहू शकता, छान अशी मी पूजा मांडलेली आहे. आणि बेलाच्या पानावर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं लिहिलेलं आहे. आणि गणपतीची सुद्धा छान अशी पूजा केली आहे. 2 मस्त आपले तुपाचे दिवे लावलेले आहेत. आणि हे पाहू शकता, सुंदर असं आपलं हे अशी पूजा मांडलेली आहे. सिंपलच आहे, मी काही अशी एवढी भारी मांडलेली नाही, कारण मला भारी करायला टाईमच मिळाला नाही. त्यामुळे नंतर मी संध्याकाळी मंदिरामध्ये गेले, आणि तिथेही त्यांना म्हणजे त्यांचंही हे नवग्रह आहेत. आणि इथेच बाजूला आपले महादेवाचे लिंग आहे, तर तिथेही मी त्यांना जलाभिषेक केला. कारण इथेही खूप गर्दी होती, आणि गर्दी असल्यामुळे खूप असं म्हणजे पूजाही करून देत नव्हते. असे आवरा लवकर, त्यांचंही बरोबर आहे, कारण खूप सारी गर्दी होती. आणि आजच देव म्हणजे सणासुदीलाच देवाची पूजा झाल्यासारखं असं आहे. कारण तुम्ही पाहू शकता, सगळेजण इतकी गर्दी आहे म्हणजे की त्यांना थोडंसं म्हणजे आपल्याला जलाभिषेकसुद्धा करून देत नव्हते, इतकं असं ढकलाढकली चालली होती. परंतु मी दिवा वगैरे इथे लावला मग होमच्या ठिकाणी, आणि तिथूनच छान असं दर्शन घेतलं. तिथं पण घेतलं, पण एवढं म्हणजे खूप गर्दी असल्यामुळे ते असं सारखं ढकलत होते, आणि पूजाही करून देत नव्हते. आणि त्यामुळे मग मी पटकन आपले तिथे फक्त जलाभिषेक केला, आणि दर्शन घेतलं, आणि बाजूला आले. चला तर मग आता हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला